माझी आणि अंतुशेठची भेट आता फार जुनी झाली होती. गेल्या 10-15 वर्षांमध्ये मी जितक्या वेळा त्यांना भेटलोय तितक्या वेळी त्यांनी मला त्यांच्या अड्ड्यामध्ये जमवून घेतले. एका हातात फणस आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन, ए गोविंद भट, टाकतोस काय रे दोन डाव? रे परांजप्या, जागा हायस का झाला तुझा आज घर? असं म्हणत ते पत्त्यांमधले भिडू गोळा करण्यात मी सुद्धा भटकलो होतो. एखाद वेळेस जर पत्त्यांचा डाव नाही जमला तर ते मला पत्ते टाकून, जावय बापू, हे मरू द्या, म्हणा बघू एखादा माल कंस. ए गडबोल्या, कुठ तुझा तबला जरा पाहुण्याबरोबर. ओ खातुशे, उघडा तुमचं खोक, भाता मारा, हा. मग मी सुद्धा आवाज साफ करून घेत असे. आवाज ऐकल्यानंतर, नरण्यात मजा आहे हो तुमच्या, हो. मग एकदा त्यांना अशीच एक भेट झाली होती. दर फेरीत मात्र मला हे कळायचं की एखादा मेंबर गळालाय. दामू काका कुठे दिसत नाही तो अंतुशेठ. कोण? दामूने ना, वा, छान. अहो तो चैनीत आहे. तिथे रंबा त्याच्या टकल्यावरती टेल थापतीये आणि उर्वशी पंख्यान वार घालतीये. राडवा तिथे. म्हणजे अहो म्हणजे वाघाचे पंजे. दामुण्याची बदली झाली रत्नागिरीहून तिथे वर. अरे अरे अरे, कळलं नाही हो मला. अहो कळणार कसे? दामू नेनाचा चला म्हणून काय रेडिओत बातमी सांगणार आहे? केसरीत आलं होतं एकदा, दामू नेना प्रेमळ, मनमिळाऊ, धर्मपरायण होते वगैरे वगैरे. छापणाऱ्यांचं काय, द्याल ते छापतील. अहो दामू नेना कसला प्रेमळ? ताटीवर आडवा पडलेला तरी डोक्यावरची आठी तशीच. एके रात्री उकडतय म्हणून खाळात जाऊन झोपला तो तिथेच संपलेला आढळला. ते काय झालं, गेल्या आषाढीस 2 पालख्या निघाल्या रत्नागिरीहून. एक विठोबाची आणि दुसरी दामू नेण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला दत्तू परांजप्यान सिमोल्लंघन केल्याने अवघ्या देहाचे सोहणे झाले. इजा झाला, बीजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय. खांदा हळवत अंतुशेठ म्हणाले. एकदा मुंबईची नाटक कंपनी आली होती एकच प्याला घेऊन. पहिला अंक झाला होता आणि त्या सोडा शॉप मधून त्या सोड्याचे करून असे आवाज यायला सुरू झाले होते. मला त्या किटसनच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली. ते काहीतरी मॅनेजरशी काहीतरी चर्चा करीत होते. कशी काय गर्दी? ठीक आहे, ठीक. प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात? छेछे, अहो छेछे म्हणून झिटकताय काय पाल झिटकल्यासारखे? पहिला अंक पाहिला मी इथूनच. लागे हुरहुर म्हणत पिचकावणी म्हटल्यानी. हे काय, ते मोकळ्या खुर्चीला दाखवण्यापेक्षा 4 आण्यात जमवा. आग्रह आमचा, तुम्ही या म्हणून. असं गावात तर आग्रहाचे बोर्ड टांगले आणि नाही त्यावेळी ते निमंत्रणाची पत्रिका घेऊन फिरत होते तुमचे बँडवाले. हे काय, 4 आण्यात जमवा ना. हो, 4 आण्यात जमवायला काय डोंबराचा खेळ आहे का तो? अहो तो बरा. तो पहिला खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. एक प्याला जमला फक्कड तर थाळीत 4 आणे आणखी टाकी. मग बाकीची मंडळी वगैरे हसली आणि मॅनेजर फारच उखडले. तेवढ्यात अंतुशेट्टी मला पाहिलं आणि मला पाहून, नमस्कार हो बापूसाहेब, नमस्कार. नमस्कार वगैरे केला. काय जमलाय का एकच प्याला? ठीक आहे, ठीक. फुकट पासच वाटतं तुम्ही. बाकी तुम्हीही त्यातलेच. एक नावी दुसऱ्या नावीच्या डाळीचे पैसे घेत नाही म्हणतात. अहो नाही हो, हे काय तिकीट आहे? ठीक आहे, पण असे मुळमुळीचे उत्तर दिले. दमड्या मोजल्यात ना तुम्ही. पण बापू, हे काय मला ते सिंधूचं काय आवडलं नाही हो. कंडम वाटलं बरं. सिंधू कंडम वाटलं? अहो बाई आहे ती, सांगता काय? अहो कसले ते दिसणे आणि कसले ते वागणे हो. हे मनात आलं तर कडेवर घे सुद्धा करास. सिंधू कसली ती? सिंधुदुर्ग तो मालवणचा. ह्याच्यापेक्षा आपल्या दशावतरी बरे. असं म्हणत कोणी न सांगितलेली गोष्ट सांगून पिंक टाकून ते तिथून निघून गेले. माझा आणि अंतुशेठचा परिचय आता फार जुना झाला होता. मला त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती होती, पण त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्यांच्याच एका अड्ड्यातील अण्णा सानेंनी मला माहिती पुरवली होती. म्हणजे
अंतू शेटला मुलगा आहे? आहे म्हणजे काय, चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर? हो, भायखळ्याच्या स्टेशनवर तिकीट गोळा करतो. पगार बेताचाच असेल नाही? पगार बेताचाच आहे हो, पण दर दसरा दिवाळीला मिळतं पितृप्रेमाचं पत्र मनी ऑर्डरीमधून बरव्याला या. तेवढंच विशीला कोकमला फिरतो तूप तूप म्हणत. मग मग काय, एकदा सगळा अपमान गिळून गेला होता नातवाचं तोंड पाहायला. गणित चुकल्यासारखं परतला. हे ऐकून मला फार वाईट वाटलं. मी परत एकदा जेव्हा रत्नागिरीला गेलो तेव्हा मात्र त्यांना भेटलो बरं का. आणि गोष्ट म्हणजे आता मात्र दातांचा पूर्णतः अन्नूगोगट्या झाला होता. मग भेटल्यानंतर मी त्यांना म्हणालो, अंतू शेठ, मजा झाली बरं का तुमची. अहो दिवे आले रत्नागिरीला विजेचे. झकपक झाली तुमची रत्नागिरी. तुमच्याकडे आली का नाही वीज? छे हो, अंधार आहे तो बरा आहे. का बरं? अहो वीज येऊन काय करणार बापू, पाहायचं काय, ते दारिद्र्यच ना. बरोबर आहे तुमचं. ते नाही, वकील साहेबांकडून कळला निरोप. कॉंग्रॅच्युलेशन जावय बापू. आता कसं इंग्लिश मध्ये बोलायला हवं ना तुमच्या बरोबर. मग कसे काय, कुठे चाललाय? लंडनला ना? हो. मग एकटेच चाललाय की सहपत्नी? नाही, आम्ही दोघेच चाललोय. हा बरोबर, ते आपल्या डोक्यात किडा आला म्हणून विचारलं. बरोबर आहे. आणि हे घ्या हा, असा खिशातून अंगारा काढून मला हातात दिला. हे घ्या, हा विश्वेश्वराचा अंगारा आहे बरं का. हा, मला माहिती आहे तुम्हाला नाही पटत, पण असू द्या. जाऊया बापू, माझी की इच्छा पूर्ण कराल काय? सांगा की. गेला ना की तिथं ते कोहिनूर हिलाला पहा बरं का. माझी इच्छा आहे. म्हणजे कसं, जर पिंडीला माझ्या कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणून 2 वेळा ओरडा, म्हणजे कसा शिवेलही. कळलं का हो बापूसाहेब? हो कळलं. मग कसं काय चाललाय उद्या सकाळी? उद्या सकाळच्या एसटीने चाललोय. हो बरोबर. मग मी सुद्धा त्यांचा निरोप घेतला आणि परतलो. जाताना मात्र एवढं मात्र पाहिलं मी, एका हाताने ते डोळे पुसत होते आणि दुसऱ्या हाताने निरोपही देत होते. मला या फेरीत मात्र एवढं नक्की कळालं की जसं कोकणातला फणस पिकत जातो तसा त्याचा गोडवा वाढतो, त्याचप्रमाणे कोकणातली माणसं जशी पिकत जातात त्याचप्रमाणे त्यांचे अनुभवही गोडावतात.